बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। ठाण्यात सोमवारी ठाकरे बंधूंची सभा, सभेला काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। गडकरी, रंगायतन चौक या ठिकाणी होणार सभा। संजय पांडेंपेक्षा फडणवीस यांची नार्को टेस्ट करा, फोन टॅपिंगमध्ये फडणवीस हेच कल्प्रिट। हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे खोटे विघातक षडयंत्र रचणारे, संजय पांडे प्रकरणावरून शेलारांची ठाकरेंवर टीका। ठाण्यातील प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा कट, माजी डीजीपी संजय पांडे यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस। मंत्री नितेश राणे आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात, वरळीतील राजकीय वातावरण पुन्हा तापणार। उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही, उद्धव ठाकरे हिंदू आहे का तपासायला हवं। चेंबूरमधील सभेतून नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका। भाजपवाले कुत्र्यांच्या शेपटीसारखे वाकडे ते वाकडेच राहणार, माजी आमदार संतोष चौधरींची टीका। पुणे मनपा निवडणुकीसाठी दोनही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध, पुणेकरांना बस आणि मेट्रो सेवा मोफत देण्याचं जाहीरनाम्यात आश्वासन। मनपा निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र मैदानात, उद्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारी ते 2 एप्रिल होणार। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची माहिती, आर्थिक सर्वेक्षण अहवाल 29 जानेवारीला सादर होण्याची शक्यता।